कस्तुरी, तुला खरंच ओळखण्यात चूक केली मी. आता मला माझीच लाज वाटते. इतकं सगळं होऊन सुद्धा तू एकटी सगळं सहन करत राहिलीस, आणि तू मला सांगून सुद्धा मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. तुला बाबांची काळजी घ्यायला ठेवलं इथे, तू तेच कर. तुम्ही का असं वागताय माझ्याशी? मला तुझ्याशी नाही बोलायचंय कस्तुरी. हे बघ, तुझी खूप नाटकं सहन केलीत, पण आता प्लीज माझ्या खोलीतून जा आणि परत इथे पाऊल ठेवू नकोस. सौरभ, हे बघ, कस्तुरी आता इथेच आहे, तेव्हा तू तिची काळजी घे ना. कारण सौरभ, तिच्या मनात अजूनही तू आहेस. सुरू काय रे बाळा, जेवला का नाहीस? हा, सुरू काय दुखतंय का तुला? हा, नाही दुखत असेल तर सांग ना, मी गाडी काढायला लावते आताच. हा, नाही सगळे. मग जेवला का नाहीस? मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. माझं पोर उपाशी आणि आईच्या घशाखाली घास उतरन. भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. सुरू, मी तुझं काय पण ऐकणार नाही. आता एक सफरचंद तरी तुला खावंच लागणार आहे. त्या पोरीचा विचार करतोयस ना? ती पोरगी समोर आल्यावर राग येणं स्वाभाविकच आहे. मला बी येतो राग. म्हणून ना मी ठरवलंय, आता ना तिचा कायमचा बंदोबस्त करून टाकायचा. खरं काय, तसं तर बाईला तिचा काहीच उपयोग होत नाही, आणि तिच्या असण्यानं बाईवर जर काही परिणामच होणार नसेल तर का पाळायची ती अवदसा घरात? 2 दिवसाचा टाइम दिलाय त्या पोरीला. आता 2 दिवसात बाईवर काही परिणाम झाला तरी बी चांगलं, आणि नाही परिणाम झाला म्हणून तिला घरातनं काढावं लागलं तरी बी चांगलं. काय सर, खा सुरू, लहान बाळासारखं करू नये का? माऊ, येत आहे आता. थांब ग. हे ना, आजच पगार झाला, म्हटलं काहीतरी घेऊन जाऊया. इतक्या दिवस एवढं सहन केलं. थांबा, घे, खा. तुम्ही पण खा. तुम्ही काय कमी सहन केलंय का? माऊ, तुझ्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं. असं काय बोलताय बाबा? इतकी वर्ष तुम्हीच करत आलात ना सगळं. तुमच्यामुळे मी आता माझ्या पायावर उभी आहे. मग मी केली एक छोटीशी गोष्ट आपल्या घरासाठी, तर बिघडलं कुठे? लक्ष्मी म्हणते ना, ते बरोबर आहे बघ. विजयाचं माहित नाही, पण तू मोठी झाली. काय हो बाबा, विजू कुठे त्रास देतोय आता काही? आणि कळतील ना त्याला पण गोष्टी, हळूहळू कळतील. लवकरात लवकर कळू दे, नाही सगळं चांगलं होईल. नक्की चांगलं होईल. आपण कधी वाईट केलंय का कोणाचं? मग देव का आपलं वाईट करेल? हो ना. लक्ष्मीचं ऑपरेशन झालं, डॉक्टर सौरभ सारखे चांगले डॉक्टर भेटले, त्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडले. अजून काय पाहिजे आपल्याला? आणि तुझ्या सरांचे पैसे जसे जमतील ना तसे आपण फेडू.
लक्ष कुठे आहे? हा? काय तंद्रीत? हा? आईला फोन करून सांग आज यायला उशीर होईल म्हणून. मसाला वाटायचाय. मी याआधी कधीच नाही केलंय असं. काय शिकवलं हो तुझ्या आईनं? काल वर तोंड करून बोलत होती घरात सगळं काम करीन म्हणून. हा? मसाला वाटायचा जमिना. एवढ्या शिकल्या सवरलेल्या पोळी हे घे. काल ठेचा बनवायला सांगितलं तो बी आहे ना तुला. काय मीठ बीठ टाकायचं नाही. हा सगळा मसाला आहे. थोडस पाणी घालायचं आणि बारीक वाटून काढायचा. बारीक, कळलं का? हा बोल रे. अर्धे पैसे ते काम कर. अर्धा पोरगा देऊन टाक त्याचा, परत अर्धा आपल्याकडे ठेव. सावकाश लागला असता आता. कस्तुरी ऐक ना. कस्तुरी 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 मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हे बघ मला एवढंच सांगायचंय की ए पोरी, झाला का मसाला वाटून? आ सुरू काय करतो रे इथं? पाणी घ्यायला आलो होतो. पाणी टेबलावर आहे की पाणी? थंड हवं होतं पाणी. थंड पाणी घे. एवढंच वाटलं वय एवढ्या वेळात? सरक इकडं बाजूला. बाजूला सरक. आईनं शिकवलं नाही ते शिकवते आता तुला. बस खाली. साधा मसाला वाटायचा ना. ये बस. शिकवतीये. फुकटात शिकायला मिळते. शिकून घे. अजून 2 दिवस आहेत तुझ्याकडं. 2 दिवसात जर बाईचा काही चांगला निकाल लागला नाही ना तर तू येस आणि मी आहे. कळलं का? आता काय इथं मी मसाला वाटणार आणि तू हवालदार म्हणून काय लक्ष ठेवायलायस का इथं? हा? दुसरी कामं नाहीत का काय घरातली? जा बाईकडे जाऊन बघ. जा म्हणली ना. सॉरी काका, आज मला यायला जरा उशीर झाला. तुम्हाला एक सांगू का?
तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, पण मला बोलायचं नव्हतं तुमच्याशी. पण आता असं वाटतंय की या अख्ख्या घरात मला समजून घेणारं, माझं ऐकणारं कोणी असेल तर ते फक्त तुम्ही आहात. तुम्हाला खूप काय काय सांगायचंय, खूप बोलायचंय. आज मला इथे यायला उशीर झाला कारण काल माझ्या आईचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं. हॉस्पिटलमध्ये होते मी, म्हणून उशीर झाला. पण मम्मीने काही ऐकूनच नाही घेतलं माझं. आल्या आल्या खूप बोलल्या आणि त्यात त्यांनी उद्याची डेडलाईन दिली आहे मला. काका, उद्यापर्यंत तुमच्यात काही फरक नाही पडला तर माझ्या बाबांना सगळं कळेल. आणि काहीही झालं तरी इथे मी तुमची देखभाल करायला येते हे बाबांना कळायला नको. कारण त्यांना तुमच्यासारखी माणसं नाही आवडत. पोलीस हवालदार आहेत ना ते. काका, तुमच्यात फरक घडवून आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळे प्रयत्न करायला मी तयार आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे काका. कस्तुरी आपल्याशी बोलत नसली तरी तिला या घरातल्या कामांमधून मोकळं केलंच पाहिजे. पण आता काय करता येईल? मम्मीला डायरेक्ट जाऊन सांगितलं तर संशय येऊ शकतो. काय करू? काय रे सुरू, काय विचार करतोस? नाही, मी विचार करत होतो उद्यापासून हॉस्पिटलला जातो. किती दिवस असा घरात बसून राहू? आता काय काम करतो का तू हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलचा मालक आहेस तू. तुझं ते हॉस्पिटल. तुझं आहे? तुझं आणि माझं काय फरक आहे रे? हा, नाही पण तरी बरोबर नाही वाटत ना एवढे दिवस सुट्ट्या घेतलेलं. बरं, हो दे तुझ्या मर्जीनं. आपण मध्ये काय पण बोलणार नाही. पण उद्यापर्यंत जाऊ नकोस. उद्या त्या कस्तुरीचा शेवटचा दिवस आहे. बघती बाईमध्ये काही फरक पडतो का? तुला काय वाटतं रे सुरू? पडेल का फरक? डाऊट आहे मम्मी. का? नाही मम्मी, कस्तुरी काही करू शकते ना. तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आपण. आता एवढं लक्ष तर असतंच की. नाही, भाईमध्ये फरक पडेल अशी गोष्ट करायला वेळ नाही लागणार ना तिला. त्यामुळे खूप बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. हा, आणि कस्तुरीला फार काही काम सांगू नकोस उद्यापासून. का? नाही, तिने भाईच्या खाण्यात काही मिसळलं तर, किंवा अजून काही केलं तर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे ना. कसं आहे, तू कामात असतेस, मी माझ्या रूम मध्ये असतो. असं काय करायची हिंमत आहे का तिची? हा, अगं पण तिने काही केलं तर आपण काही करू शकतो का? नाही की नाही? त्यापेक्षा तू कामच सांगू नकोस ना. बरोबर. सपना, सपना, ये काय हाकेत आली तर नाव बदलायला लागन मला. चुकलं मम्मी. बढती झाली होती ना तुझी. हो. ये कामावर रुजवायचं. म्हणजे काय? सांगितलेलं कळत नाही? पण तुम्ही तर म्हणाला जे मी सांगते तो शेवटचा शब्द, परत परत सांगणार नाही. तू काळजी करू नकोस, मी लक्ष ठेवतो तिच्यावर. तू असताना कशाची काळजी आहे?
कस्तुरी, सॉरी सर, तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर ते शक्य नाहीये. भाईंकडे एक खूप मोठी गोष्ट होती. ते माणसं खूप चांगली ओळखायचे आणि मला तेच नाही जमलं. लहानपणी जेव्हा मी गोंधळायचो, भरकटायचो, तेव्हा बाबा मला हात धरून दिशा द्यायचे. त्याच आशेने आज मी इथे आलो. कस्तुरी, कुठे जातीयस? हे बघा सर, तुम्हाला भाईंशी बोलायचंय, तुम्ही त्यांच्याशी बोला, मी बाहेर थांबते. कस्तुरी, प्लीज थांब. हे बघ, मी आजपर्यंत माझ्या सगळ्या चुका मम्मी समोर नाही कबूल केल्या, पण बाबांसमोर केल्या. तुझं इथे थांबणं फार महत्वाचं आहे कस्तुरी. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि आज जर मी बोललो नाही ना तर खूप उशीर होईल आणि मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज थांब. सर, मम्मीने आपल्याला असं बोलताना पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही ना कस्तुरी, म्हणूनच मी असं बाबांशी बोलतोय. हे बघ, आपण जर असं इनडायरेक्टली बोललो ना तर कोणी आरोप करणार नाही, कोणाला संशयही येणार नाही. मला माहितीये तुला माझ्याशी काही बोलायचं नाही, पण मला बोलायचंय कस्तुरी. प्लीज. बाबा, या मुलीने माझ्यापासून खूप काही लपवून ठेवलंय. तिला होणारा त्रास, इथे येऊन काम करण्यासाठी हिचा झालेला नाईलाज, हिच्या अडचणी, सगळं माझ्यापासून लपवलं. कारण मला त्रास होऊ नये, माझ्यात आणि मम्मीमध्ये अंतर येऊ नये म्हणून हिने खूप काही लपवलं माझ्यापासून. आणि तरी तिने मला काही सांगितलं नाही आणि सगळं स्वतःहून सहन करत राहील. मी अडकले आहे काका. मी आहे ना सोडवायला. भाईची तब्येत बघायला आलो होतो. I made a mistake, Kasturi. Don't you understand that? And I know the truth now. You have to understand, okay? Why can't you just forget everything and forgive me? Because I won't repeat this mistake again, okay? Sorry, I can't. Because only I know what I've been through. Okay. आता मी काय सांगतोय ना नीट ऐका. लिहून घ्या. ती फाईल घ्या. घ्या ना. Don't you understand, Kasturi? Kasturi, you are taking care of Bhai without any expectation and you didn't tell me anything before. छान छान छोटा भाई, असाच ओरड दिला. हा, आता आमचा छोटा भाई वाटतो ना तू आम्हाला. हा,